नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिसर्च मॅनेजमेंट GNM थर्ड इयरमध्ये विचारला जाणारा प्रश्न, पाठी नियोजनाच्या पायऱ्या, स्टेप्स इन प्रिपेअरिंग लेसन प्लॅन। तर कोणत्या आहेत ते बघूया। तर सुनियोजित व परिणामकारक पाठी नियोजन करण्यास तो पद्धतशीरपणे करण्यास खालील पायऱ्या उपयोगी पडतात। छानपैकी जर परिणामकारक पाठी नियोजन करायचं असेल तर खालीलच्या पद्धती त्या पायऱ्या उपयोग होतात। तर पहिला आहे प्लॅनिंग म्हणजे योजना। तर यामध्ये पाठ्य उद्देशाची निर्मिती करणे, पाठाची मुद्दे व माहितीची निवड करणे, त्याची योग्य मांडणी करणे, करावयाच्या कृती निवडणे, पाठ सादरीकरणाची पद्धतीची निवड करणे, दृकश्राव्य साधनांची निवड करणे व निर्मिती करणे आणि पाठाच्या वेळेचे नियोजन करणे। प्लॅनिंग करायचं आहे, ठीक आहे। जर आपल्याला पाठ्य नियोजनाच्या पायऱ्या जर व्यवस्थित करायच्या असेल तर पहिलं काय आहे, तर हे 1 नंबरला येतं प्लॅनिंग, ठीक आहे। प्लॅनिंग करणं इम्पॉर्टंट आहे। तर त्याच्यानंतर यामध्ये इथे 1 नंबर देऊ शकता तुम्ही, ठीक आहे। 1 नंबर देऊन यामध्ये पाठ उद्देशाची निर्मिती करणे, पाठाची मुद्दे व माहितीची निवड करणे, त्याची योग्य मांडणी करणे, करावयाच्या कृती निवडणे, पाठ सादरीकरणाच्या पद्धतीची निवड करणे, दृकश्राव्य साधनांची निवड करणे, निर्मिती करणे आणि पाठाच्या वेळेचे नियोजन करणे। त्याच्यानंतर दुसरी पायरी आहे इंट्रोडक्शन म्हणजे सुरुवात। या पायरीमध्ये प्रशिक्षणार्थींना शिकण्यामध्ये आवड निर्माण होण्याकरता पाठाची सुरुवात महत्त्वाची आहे। यामध्ये अनेक पद्धतीच्या वापरांचे नियोजन करते। उदाहरणार्थ काय करूया, तर यामध्ये ज्या प्रशिक्षणार्थी असतात त्यांना शिकण्यामध्ये आवड निर्माण होण्याकरता पाठाची सुरुवात महत्त्वाची असते। तर त्यामध्ये अनेक पद्धतींचा वापर होतो। उदाहरणार्थ हे एक आहे प्रशिक्षणार्थीच्या पूर्वज्ञानावर प्रश्न विचारून, एखादी घटना किंवा गोष्ट सांगून, आकडेवारी सांख्यिकी माहिती देऊन, उदाहरणार्थ लोकसंख्याशास्त्र, रोगाचा प्रादुर्भाव म्हणजे रोगाचा जो प्रादुर्भाव असतो त्याचे प्रमाण सांगून, विषयावर आधारित भूमिका नाट्य सादर करून, एखादी कविता किंवा गाणे कोटेशन्स सादर करून, विषयानुसार छोटासा खेळ खेळून। त्याच्यानंतर येते तिसरं प्रेझेंटेशन। तर सादरीकरण या पायरीमध्ये अध्ययन व अध्यापन ही प्रक्रिया शिक्षक व विद्यार्थी यांच्या सहभागाने पुढे जात असते। या भागाचे नियोजन जबाबदारीने उद्देशांवर आधारित विषय, मुद्दे, कृती, दृकश्राव्य साधने असावीत। विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग असावा, तसेच मुद्द्यांचे स्पष्टीकरण सरळ सोप्या भाषेत असावे। तर सादरीकरण जेव्हा या पायरीमध्ये अध्ययन व अध्यापन ही प्रक्रिया शिक्षक व विद्यार्थी यांच्या सहभागाने पुढे जात असते, ठीक आहे। तर या भागाचे नियोजन जबाबदारीने उद्देशांवर आधारित असतं। तर विषय, मुद्दे, कृती, दृकश्राव्य साधने असावीत। याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग असायला पाहिजे। तसेच मुद्द्यांचे स्पष्टीकरण सरळ आहे, इथे सरळ झालं आहे तिथे सोप्या भाषेत असावे। त्याच्यानंतर पाठाची समाप्ती क्लोजिंग स्टेज। या पायरीमध्ये पाठाची उजळणी, सारांशाच्या स्वरूपात प्रश्न विचारून किंवा एखादा खेळ करून किंवा घेऊन घ्यायचं आहे, करावयाचे नियोजन करावे, एखादा गृहपाठ देण्यास नियोजन करावे, विद्यार्थ्यांना आणि अधिक वाचनात प्रवृत्त करावे व संदर्भ द्यावेत। या पायरीमध्ये काय, शेवटच्या पाठाच्या समाप्तीमध्ये या पायरीमध्ये पाठाची उजळणी, सारांश जो आपण असतो त्याच्या स्वरूपात प्रश्न विचारून किंवा एखादा खेळ घेऊन करावयाचे नियोजन करावे, एखादा गृहपाठ देण्याचे नियोजन करावे, विद्यार्थ्यांना अधिक वाचनास प्रवृत्त करून संदर्भ द्यायचा आहे। तर अशा प्रकारे पाठाची समाप्ती करायची आहे। तर अशा आहेत पाठ नियोजनाच्या पायऱ्या। तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा, अभ्यास करा। धन्यवाद।